19 मराठा लाईट इन्फंट्री कोल्हापूर बटालियनच्या वतीने आज आपल्या बार्शीमध्ये 59वा 30 जयमाल सिंग युद्ध विजय दिन साजरा झाला आणि त्या निमित्ताने इथे सर्वजण झांज पथक, लेझिम, सर्व सैनिक इथे सादर करत होते। या समारंभासाठी सर्व सैनिक सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते। सर्व माता भगिनींनी छानशी रांगोळी काढली होती आणि सगळ्या जणी अगदी नटून थटून सर्वांचं स्वागत करण्यासाठी इथे सज्ज होत्या। 19 मराठा लाईट इन्फंट्रीचे सर्व सैनिक अगदी आनंदाने उत्साहाने या समारंभामध्ये सामील झालेले होते। सर्वांच्या चेहऱ्यावरती खूप वर्षांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद दिसत होता। Maratha Light Infantry is the most senior light infantry in the Indian Army. The class composition of the regiment was formed by Maratha recruits from the former Maratha Empire. The battle cry of Maratha Light Infantry is "Bola Shri Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai." छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वारसा जपणारी, त्याचप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांच्या धाडसाची प्रेरणा घेणारी 19 मराठा लाईट इन्फंट्री बटालियन आणि यांच्या वतीने संपन्न झालेला हा बार्शी नगरीमधला कार्यक्रम। मराठा मतलब मारेगा मगर डरेगा नहीं, हटेगा नहीं। मराठा दिखने में डोसाइल है, शॉर्ट स्टडी है, लेकिन फिजिकली मेंटली फिट है। 19 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट। 19 मराठा म्हणजे कर्तव्य, लाईट म्हणजे मान आणि इन्फंट्री म्हणजे साहस। कर्तव्य, मान, साहस ही ब्रीदवाक्य जपत जी कार्यरत राहिली अशी 19 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने संपन्न झालेला सैनिकांचा मान सन्मानाचा सोहळा, त्याचप्रमाणे जे वीर जवान शहीद झालेले आहेत अशा जवानांना श्रद्धांजली देण्याचा हा कार्यक्रम। चपळता, उत्तम शरीर संपदा, काटकपणा, गनिमी कावा, युद्ध कौशल्याने निपुण असलेली 19 मराठा लाइट इन्फंट्री। मराठा लाइट इन्फंट्री का रेजिमेंटल प्रतीक चिन्ह जिसमें एक बिगुल है और डोरिया है, जिस पर एक जोड़ी तलवारें और एक ढाल होती है जो अशोक के सिंह स्तंभ पर लगी होती है। मराठा लाइट इन्फंट्री के वर्दी में एक हरे रंग का बैरिट शामिल होता है जिसमें रेजिमेंटल क्रेस्ट और लाल और हरे रंग का हैकल है। मराठा लाइट इन्फंट्री का रेजिमेंटल प्रतीक। The soldiers of Maratha Light Infantry have a quick march speed of 150 steps in a minute, while a standard pace for a quick march is 120 beats per minute with a 30-inch step. कर्तव्य, सन्मान, धाडस या ब्रीदवाक्यानुसार श्री छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्यांची प्रेरणा घेऊन तसेच श्री छत्रपती राजारामांच्या धाडसी कौशल्याचं प्रेरणा घेऊन कार्यरत 19 मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट। या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी कर्नल संतोष घाग सर। हे देश, तू ही हमारा हर दृष्टिकोण में ईश्वर है, हर मराठा के लिए तू ही एकमात्र धर्म है। हमारी गौरवशाली परंपराओं को हमेशा जीवित रखने के लिए हम अपनी पवित्र भूमि को शुद्ध और सफ़ेद रखने के लिए
अपना खून बलिदान करते हैं इस पवित्र भूमि के लिए, चाहे हम शत्रुता के दौरान अपने प्राणों का बलिदान क्यों न दे। हमारे साहस की गाथा हमेशा अनंत काल तक जीवित रहेगी। यही प्रेरणा अपने मन में रखकर हर एक जवान देश के लिए समर्पित होता है। आणि अशाच शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना दिली गेली। सगळ्यांची नावं घ्या। भारत का वीर जवान हूँ मैं, जख्मों से भरा सीना है मगर दुश्मन के लिए चट्टान हूँ मैं। शेर सा जिगर और गजब के शौक रखता हूँ, अपने देश के खातिर हथेली पर जान रखता हूँ मैं। आपण शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये, हेच मराठा रेजिमेंटमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येक सैनिकाला शिकवलं जातं। आणि हेच ध्येय मनाशी ठेवत, उराशी बाळगत प्रत्येक जवान आपल्या देशासाठी लढत असतो। आणि अशाच देशासाठी समर्पित झालेल्या आपले बलिदान दिलेल्या सर्व जवानांना यथोचित मानवंदना दिली जात आहे। 1962, 1965 आणि 1971 साली आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीन या दोन युद्धखोर आणि घुसखोरांना बळ देणाऱ्या परकीय देशांना आपल्या भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून आपल्या ताकदीची प्रचिती देणारा 19 मराठा लाईट इन्फंट्रीचा हा भव्य दिव्य सोहळा। संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। 1962 भारत चीनचे युद्ध, 1965 भारत पाकिस्तानचे युद्ध, 1971 भारत पाकिस्तानचे युद्ध, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन विजय कारगिल, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन मेघदूत अशा अनेक कारवाईमध्ये बटालियनने आपला इतिहास सोनेरी अक्षरामध्ये लिहून फक्त भारतीय सैन्यालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला आपली ओळख करून दिली आहे। अशी 19 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट। शौर्य, पराक्रम, धाडस, देशासाठी प्राणार्पण, अतितप्त आणि अतिथंड भूप्रदेश, डोंगर, दर्या, पर्वत, कडे, घनदाट अरण्य, रानटी श्वापदे, धोधो कोसळणारा पाऊस, काळा कुट्ट अंधार, बंदुकीतील रायफल्सच्या, स्टेनगनच्या, मशीनगनच्या गोळ्यांचा वर्षाव, रणगाड्यांचे तोफांचे हल्ले, बॉम्ब वर्षाव, पाय वाटेवर पेरलेले भूसुरुंग, क्षेपणास्त्रांचे हल्ले याला पुरून उरतात आणि धाडस, शौर्य, पराक्रम गाजवत वेळ पडली तर निर्भयपणे प्राणार्पण करतात, देशासाठी आपले सर्वस्व ओवाळतात आणि ज्यांच्यामुळे या देशाच्या सीमारेषा निर्धास्त राहतात, जनता शांत आणि सुरक्षित झोपते, जे आमचे रक्षण करतात त्यांना भारतीय सैन्य दल म्हणतात। अशी 19 मराठा लाईट इन्फंट्री कोल्हापूर रेजिमेंट भारतीय सैन्य दलाच्या इतिहासातलं, वाटचालीतलं एक मानाचं पान, सैन्य दलाची आन बान आणि शान। 19 मराठा लाईट इन्फंट्री कोल्हापूर। 19 मराठा लाईट इन्फंट्री या तुकडीने मिळवलेल्या 30 जयमाल सिंग या युद्धक्षेत्रावरच्या विजयाबद्दल आज या शौर्यगाथेचा सिंहावलोकन करणारा, पराक्रमाला उजाळा देणारा शौर्यगाथा दिवस भगवंत नगरीमध्ये सर्व सैनिकांच्या आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। 19 मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचा जन्म श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये झाला। आपला देश स्वतंत्र होण्याअगोदर प्रत्येक संस्थांची आपली वेगळी सेना असायची। यापैकी कोल्हापूर संस्थान 26 जानेवारी 1845 रोजी बटालियनची कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर प्युजिलर्स या नावाने स्थापना केली गेली। सन 1846 मध्ये बटालियनला कोल्हापूर इन्फंट्री हे नाव देण्यात आले आणि 22 जून 1942 साली
पुन्हा राजाराम रायफल्स हे नाव देण्यात आले. यानंतर सन 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. यामुळे कोल्हापूर राज्याचा भारतीय संघामध्ये विलय झाला आणि याचबरोबर बटालियनला 4 जून 1949 रोजी रांची या ठिकाणी 19 मराठा लाईट इन्फंट्री कोल्हापूर या नावाने भारतीय सैन्यात सामील करण्यात आलं. यानंतर सुभेदार सुरेश कोळे साहेब आणि सुभेदार हरिश्चंद्र नवले साहेब त्यांना मानवंदना देण्यासाठी यानंतर सुभेदार सुरेश कोळे साहेब आणि सुभेदार हरिश्चंद्र नवले साहेब. आणि त्यावेळी बटालियनचे सर्वप्रथम कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल TR जेटली व सुभेदार कृष्णा खुले यांना कार्यवाहक सुभेदार मेजरचा कार्यभार देण्यात आला. आजपर्यंत बटालियन कित्येक लढाया आणि छोट्या मोठ्या ऑपरेशनमध्ये आपला उत्कृष्ट परिचय दिलेला आहे. 30 जयमाल सिंग हे भारत पाकिस्तान सीमेवरती खेमकरण सेक्टरमध्ये अमृतसर पासून जवळजवळ 25 किलोमीटर अंतरावर अति महत्त्वपूर्ण गाव आहे. सन 1965 भारत पाकिस्तान या युद्धादरम्यान सप्टेंबर 1965 पहिल्याच आठवड्यात पाकिस्तानचे हे गाव आपल्या ताब्यात घेतले आणि या ठिकाणी 7 बलूचच्या 2 कंपन्या तसेच 5 हॉर्सचे टँक तैनात केले. दिनांक 18 सप्टेंबर 1965ला आपली बटालियन 7 इन्फंट्री डिव्हिजन व 48 इन्फंट्री ब्रिगेडच्या कमानखाली तैनात होती. याचवेळी बटालियनला 30 जयमाल सिंग हे गाव दुश्मनांच्या कब्जामधून परत घेण्याची जबाबदारी देण्यात आली. बटालियनच्या सर्व अधिकारी, ज्युनियर कमिशनर अधिकारी व जवानांनी भीषण युद्ध केले आणि हे गाव आपल्या ताब्यात घेतले.
या इथं शहीदाचा मानवंदनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेजवर येऊन आसन ग्रहण करावं आणि बाकीच्यांनी आपापल्या जागेवर. बटालियनच्या सर्व अधिकारी, ज्युनियर कमिशनर अधिकारी व जवानांनी भीषण युद्ध केलं आणि 30 जयमाल सिंग हे गाव आपल्या ताब्यात घेतलं. या लढाईचं संपूर्ण नेतृत्व कर्नल SD परब हे करत होते आणि या गावावरती कब्जा करण्यासाठी मुख्य भूमिका लेफ्टनंट जनरल MA झाकी यांनी पार पाडली. हे गाव पुन्हा परत घेण्यासाठी दुश्मनने 7 वेळा काउंटर अटॅक केला, पण 19 मराठा बटालियनच्या या गुणी सैनिकांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही व शेवटी पाकिस्तानी सैन्याने तेथून पळ काढला. या घनघोर लढाईमध्ये बटालियनचे 3 अधिकारी, 1 ज्युनियर कमिशनर अधिकारी, 20 जवान वीरगतीस प्राप्त झाले. जवानांचे हे अदम्य साहस व सर्वोच्च बलिदानासाठी बटालियनला बॅटल ऑफ बर्की हा युद्ध सन्मान देण्यात आला. 4 वीरचक्र, 5 सेना मेडल, 5 मिशन्स इन डिस्पॅच हे वीरता पुरस्कार देण्यात आले. जवानांच्या या बलिदानासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी यथोचित सन्मान करण्यासाठी हा 19 मराठा लाईट इन्फंट्रीचा भव्य दिव्य समारंभ. या समारंभामध्ये वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, वीर पुत्र आणि सर्वच जवानांचा यथोचित सन्मान करण्यात आला. परी ज्यांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती अशा असंख्य ज्ञात अज्ञात हुतात्मा जवानांच्या पवित्र आणि अजरामर बलिदानास शतशः वंदन आणि त्यांच्या बलिदानाचा यथोचित सन्मान त्यांच्या परिवारांनी स्वीकारला. कोणी आपलं लेकरू देशासाठी समर्पण केलं अशा वीरमातेचा सन्मान केला गेला. कोणी आपला साथीदार या देशासाठी समर्पित केला अशा वीरपत्नींचा सन्मान केला गेला. कोणी आपला पोटचा गोळा, आपल्या वंशाचा दिवा या देशासाठी समर्पित केला अशा वीर पित्याचा सन्मान केला गेला. कोणी आपल्या वडिलांना या देशासाठी समर्पित केलं अशा वीर पुत्राचा सन्मान केला गेला. कोणी आपल्या वडिलांच्या त्यागाचं, बलिदानाचं, आठवणींचं प्रेरणा घेऊन समाजापुढे एक चांगलं नाव कमवावं अशा दृष्टीने जिने पाऊल उचललं अशा वीर मुलीचा सन्मान केला गेला. 1962, 1965 आणि 1971च्या लढ्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं अशा सर्व जवानांचा इथे यथोचित सन्मान केला गेला. जो मरने से डरते नहीं वो है मराठा, जो कभी झुकते नहीं वो है मराठा, जिनके आने से ही मुगलों में हड़कंप मच जाता है वो है मराठा, जिन्होंने बंगाल से लेकर गुजरात तक और अटक से लेकर कटक तक भगवा फड़काया वो है मराठा, शौर्य और बहादुर मराठा और इसलिए भारत की सेना में कार्यरत है 19 मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट. 19 मराठा लाइट इन्फंट्री गाथा शौर्याची, गाथा वीरांची, गाथा बलिदानाची, ही गाथा त्यागाची, शत्रूला पळवून लावणाऱ्या मर्द मराठ्यांची, ही गाथा सर्वस्व समर्पणाची. वादळा परी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो, मराठा कधी न संगरातुनी हटे, मारुनी 10 एक मराठा कटे, रक्षा या धर्मतारा या कोण झुंजीत मागे सरे, मर्द आम्ही मराठा खरे, दुश्मनाला भरे कापरे, मर्द आम्ही मराठा खरे. आज प्रत्येक सेवानिवृत्त जवानांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. त्यांचा ऊर भरून आलेला होता, कंठ दाटून आलेले होते. 1962, 1965 आणि 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये दिलेले योगदान आणि त्या योगदानाचा आज सन्मान केला जातोय. त्यामुळे सर्वांचा ऊर अगदी भरून आलेला होता.
आणि या आलेल्या कार्यक्रमासाठी पूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यावरून 19 मराठा कार्यक्रमाला बोलावून या मंडळातून आलेले सर्व आधी सैनिक माजी सैनिक आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली त्यासाठी आपण या सर्वांनी सर्वप्रथम या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम सोलापूर, नागपूर, धाराशिव, परभणी आणि बीड या 5 जिल्ह्यातील 19 तालुक्याच्या माजी सैनिकांकडून ऑर्गनाइज करण्यात आला. आपल्याला माहिती आहे की आपण दरवर्षी महाराष्ट्रातील 1 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन करतो आणि आपल्या युनिटचे जे शहीद झाले आहेत त्यांना आपण एक आदरांजली मनोभावे त्यांना आदरांजली देऊन त्यांचा सन्मान करावा. राजपथ सन्मान होत आहे हे सांगणार नाही, कारण 19 मराठ्याच्या प्रत्येक सदस्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि तिथे बसलेले जे 65 ची लढाई 71 ची लढाई झाली आहे यांच्यामुळे आपण हा दिवस साजरा करतो. त्यांचे पण मनापासून हार्दिक अभिनंदन. मी पण तुळजापूरमध्ये पहिल्यांदाच आलोय महाराष्ट्राचा लढा सुद्धा आणि हे मला इथे यायचं काही मिळाला आणि घडून आलं, कारण शिंदे साहेब मोळे साहेब यांनी आग्रह केला होता की तुम्ही सर्वांनी हे आलं पाहिजे आणि तेही असं कसं आपण काही काढून घेतो. जास्त वेळ घेणार नाही, पण मी मनापासून आयोजकांचं कौतुक करेन की एवढं मोठं आयोजन करणं हे काय सहज काम नाही आणि त्यांनी हे खूप चांगल्यापणे आयोजन केलं आहे. कारण मनापासून त्याचं कौतुक. माझे छोटंसं भाषण अजून पण छोटं करून थांबवतो. राम राम, जय हिंद. यानंतरही आपल्या भूमीचं सर्वांना बदलण्याचं 1965-1971 वीर माता भगिनीचं संकल्प आता 2 मिनिटांसाठी यानंतर आपल्याकडूनच अशा या 19 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने संपन्न झालेल्या समारंभाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला मेजर नवले साहेब आणि सुभेदार मुळे सर यांनी दिली, त्याबद्दल धन्यवाद.
पुरेचे मुळे याच्यामध्ये सिद्धेश्वर मुळे आणि त्यांच्या सोबत मुळे सिद्धेश्वर मुळे यानंतर मी सर्व पाहुणे सर्व बहादूर जवानांना हां तेच नाही 19 मराठा लाईट इन्फंट्री जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून म्हणजे 1965 पासून सुरू झाली आजपर्यंत कार्यरत आहात आणि तुम्ही कर्नल म्हणून आहात एक भावी पिढीला अशी काय प्रेरणा देऊ इच्छिता आपण? भावी पिढीला आता सध्या प्रेरणा द्यायची गरजच नाही कारण त्याला पहिल्यापासूनच ते आपल्या ठरवतात आणि आमच्यापेक्षा ते पुढे चांगलंच करतील ही मला अशी आशा आहे. आणि काय एकूण योगदान काय आहे लाईट इन्फंट्रीचं मराठा लाईट इन्फंट्रीचं? मराठा लाईट इन्फंट्रीचं हे एवढं योगदान आहे की 1962, 65, 71 हे तिन्ही लढाई जे झाल्या आहेत त्याच्यामध्ये 19 मराठाचा वाटा होता. त्या तिन्ही लढाई लढलेली ही एकच बटालियन आहे जिनी ही सगळी लढाई लढली. ही सर्वात जुनी बटालियन आहे मराठा लाईट इन्फंट्री. आमची मराठा बटालियन ही शिवाजी महाराजांची बटालियन म्हणून ओळखली जाते म्हणून आम्ही 19 मराठा ब्रॅकेटमध्ये कोल्हापूर असं लिहिलं. ओके. आणि छत्रपती राजाराम महाराजांचं प्रेरणा घेऊन किंवा त्यांचं योगदान घेऊन ही बटालियन सुरू आहे. नक्की. धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही सर्वांनीच देशासाठी योगदान दिलेलं आहे म्हणजे हा सगळा देश फक्त तुमच्यामुळं शांत झोपू शकतोय. काय सांगाल सर? भावी पिढी ही सगळी मोबाईलमध्ये रमलेली आहे, काय सांगाल त्यांना? आज आम्ही खूप खुश आहोत कारण की आमच्या बटालियनची जे पुराणे माणसं आम्ही ओळखत नाही त्या लोकांची आमच्याबरोबर इथे आज भेटगाठ झाली आणि आम्हाला जो आजचा दिवस हा आमच्या हा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. ह्याच दिवसासाठी आम्हाला अन्न जेवण हे सगळं आम्ही विसरून एकमेकांच्या प्रती मानवंदना शहीदांना मानवंदना देऊन एकमेकांना भेटणं हीच मोठी आमची महत्त्वाची असते. त्यामुळे हा प्रोग्राम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी आयोजित करतो आणि हे पुढे बी असंच चालत राहणार आणि ह्याच्यापेक्षा मोठा परिवार आमचा 90 मार्चचा पुन्हा मोठा परिवार ह्याच्यापेक्षा उपलब्ध होईल हीच आम्ही विनंती करतो. पुढं करून मी हा कार्यक्रम एक तर सगळ्यात स्टार्टिंगला आम्ही पुण्यापासून केला. आम्ही त्याचं योगदान फार आहे. आम्ही स्टार्टिंगला पुण्यापासून केलेलं आहे. 2 वर्ष पुण्यामध्ये गेला, त्याच्यानंतर औरंगाबादला केला, त्याच्यानंतर नाशिकला केला, कोल्हापूर, सांगली आता हा 7वा आहे. त्याबद्दल आम्हाला फार एवढे मोठे जमा होतात. आमचा सर्व परिवार एकत्र असतो आणि सर्व जुनी माणसं आमच्या फॅमिली हे आमचा हाच परिवार करून आम्हाला हे चांगलं आनंद काय वाटतंय आज 1965च्या युद्धापासून आपण योगदान दिलेलं आहे किंवा आतापर्यंत ही सगळी 19 मराठा लाईट इन्फंट्री झटत आहे, देशासाठी आपलं समर्पण देत आहे आणि आज सगळे एकत्र जमलेले आहेत. काय वाटतंय सर? आम्हाला फार या गोष्टीचा आनंद होतो कारण आम्ही ज्याची संकल्पना ठेवली आम्ही 2 व्यक्ती आहे यासाठी आम्ही याची संकल्पना ठेवली. आमचं आम्ही रोपटं लावलं आणि हे रोपटं आमचं भविष्यात इन फ्युचरमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात ज्या ठिकाणी आमच्या सैनिकांची संख्या जरी वेळ असली तर 4 जिल्हे मिळून किंवा 5 जिल्हे मिळून हा कार्यक्रम 100% व्हावा ह्याच आमच्या भावना आहे. ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आम्ही आमचे सर्व माजी सैनिक पारमध्ये आमच्या जुन्या गोष्टी असतील आम्ही आमच्या सैनिक जीवनात ज्या आम्हाला घटना घडल्या असतील त्या घटना आम्ही परत शेअर करतो आणि ह्याच भावनेनुसार आम्ही हा कार्यक्रम भविष्यात चालवणार. धन्यवाद. काय वाटतंय सर? 19 मराठा लाईट इन्फंट्री आज 5 जिल्ह्यांनी एकत्रित हा कार्यक्रम केलेला आहे आणि तुम्ही मगाशी तुमच्या स्पीचमध्ये जसं सांगितलं की तुम्ही सगळ्या देवस्थानचं दर्शन घेऊन हे जे समर्पण केलेलं आहे त्याचा यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी आज बार्शीमध्ये आलेला आहात. काय सांगाल सर? कोणते कोणते जिल्हे यात सामील आहेत? खूपच अभिमान आणि खूपच आनंद झाला कारण दरवर्षी आम्ही आमच्या बटालियनचा युद्ध विजय दिवस हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा करतो. यापूर्वी आणि गेल्या वर्षी सांगलीमध्ये झाला होता, त्या अगोदर कोल्हापूरमध्ये झाला होता आणि आजचा हा विजय दिवस हा 59वा
विजय दिवस आहे आणि तो बार्शी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या बार्शीमध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी आणि बीड या 5 जिल्ह्यातील 19 मराठाच्या माजी सैनिकांनी आणि त्यांचा परिवार सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केला. आम्हा सर्वांना महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून इथं येण्याचा आनंद लाभला आणि या बार्शीच्या आसपास जी बी तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं दर्शन करण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा आम्हाला खरंच खूप भेटला. आम्ही खूप बार्शीमधील सर्व आणि बार्शीच्या आसपास सर्व माजी सैनिक आणि परिवार यांचे खूप धन्यवाद मानतो. थँक्यू. काय वाटतंय तुम्हाला, आज सगळेजण एकत्र जमलेले आहात आणि पुन्हा त्या युद्धातल्या आठवणी, डोळ्यात अश्रू पण सन्मानाचा आनंद, काय वाटतंय सर? हा दिवस आम्हाला खूपच आनंद वाटतो की कारण आम्ही आर्मीमध्ये असताना परिश्रम केलं आणि प्रत्येक सगळ्या जवानांनी जे गीत आहे ते 71मध्ये आहेत, वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये हिस्सा घेतले आहेत आणि फार परेशानी दुःखामध्ये करून या ठिकाणी आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमच्यामध्ये कोणता भेदभाव नसतो की कोण अधिकारी आहे, कोण शिपाई आहे, सगळे आम्ही एक जीवानं तिथे राहतो असं इथं पण भेटतो. त्याचा आम्हाला खूपच आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की आम्ही सैनिक बनायचं. जी नातं आमच्यामध्ये असतं की सिव्हिलच्या कोणत्या लोकांच्यामध्ये असतं, त्यांचे राजकीय नेतृत्व असतं, एकमेकाला लेडाऊन करण्याचा विचार असतात. पण जेव्हा आमचे आर्मीचे जवान एकत्र येतात तेव्हा त्यांना एक अभिमान वाटतो की आम्ही एकत्र भेटण्याचा आणि कोणत्याही एकमेकाबद्दल भेदभावाची इच्छा नसते. असंच आम्ही भेटत राहिलो तर आम्ही आयुष्य वाढण्यासाठी आम्हाला खूप मदत होती. त्याला मला खूप आनंद वाटतो. धन्यवाद. आम्ही हा 22 सप्टेंबर कार्यक्रम नवले मेजर बार्शीचे आयोजक 19 मराठा लाईट इन्फंट्री हा कार्यक्रम अतिशय सुंदर केला. काय सांगाल, किती जिल्हे एकत्र आले, त्यांना सगळ्यांना एकत्रित करताना काय काय तुम्हाला अनुभव आले? आम्ही हा 5 जिल्ह्याचा कार्यक्रम 22 सप्टेंबर हा 19 मराठाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला सोलापूर जिल्हा, धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी यांच्यासंग सातत्यानं फोन करून त्यांच्यासंग संपर्क साधला आणि त्यांना आम्ही 3 महिन्यापासून असा कार्यक्रम आयोजित करायचा आहे त्यांचं आम्ही सांगितलं मिळवली आणि त्यांच्याकडून ज्या टायमाला त्यांनी यश म्हणले किंवा आम्ही तुमच्या कार्यक्रमाला सहभागी होतो त्यावेळेस ह्या कार्यक्रमातून आम्ही रूपरेखा ठरवली की आमचे जे बार्शी टीमचे जे आहे सुशील कुमार गायकवाड, हरिश्चंद्र नवले, कल्याण शिंदे, सुरेश मुळे, चंदन शेळके, रामचंद्र शेळके या सर्वांनी मिळून ऑर्गनाईज करून सगळे ही केल्यानंतर आम्ही 3 महिन्यामध्ये 3 मिटिंग घेतल्या आणि त्या 3 मिटिंगमध्ये ऑर्गनाईज केलं किंवा कसं टीम करायची, कसं ऑर्गनाईज करायचं, किती पैसे जमा करायचे आणि काय करायचं त्याप्रमाणे हा कार्यक्रम आखून त्याप्रमाणे हा आजचा कार्यक्रम पार पाडला. आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलेलं होतं? कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काय नाव? संतोष घाग, कर्नल संतोष घाग आणि त्यांच्या सौभाग्यवती. कार्यक्रम अगदी सक्सेसफुल झाला. 1965 पासून ते आत्तापर्यंतचं योगदान आणि आत्ताचा हा यथोचित सन्मान झाला सगळ्यांचा. काय वाटतंय तुम्हाला? त्याचा तर सन्मान करायला पाहिजे कारण त्यांनी 1965 हा त्यांच्यामुळं हा साजरा करायची पाळी आली कारण त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं. त्या लोकांनी आपल्यासाठी बलिदान दिलं, आपल्या मराठा ग्रुपचं आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल केलं, नाव उंच केलं. तर त्यांचा हा आपण सन्मान करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वर्षी हा विजय दिवस साजरा केला. मस्त, छान वाटतंय, मस्त एकदम.